तर आम्ही आता चाललो याचे केस कापायला, कारण त्यांची उद्यापासून शाळा आहे. आता बघू, डायरेक्ट आर्मी कट करायचं. हाय गाईस. डायरेक्ट इकडनं टाकला आणि इकडनं टाकला. तसा याचा परवा बड्डे, माझ्या बड्डेला हिरो बनायचा, म्हणून मग आम्ही आता हेअर कटला चाललो. आणि मी स्कूटी चालवणार आहे आणि हा माझ्या पाठी बसणार. खाली आलो तर चाललो हेअर कटिंगला. बस रे पाठी, आता पाठी बस. बस यायला नाही कळतंय तुला. माझ्यासोबत गाडीवर बसायची वेगळीच मजा असते. जो पण माझ्या पाठी बसतो त्याला डायरेक्ट मी वरची दुनिया दाखवून देते. आता हा बसले, आता भेटू, बघू काय होतं. झालं. आता आम्ही आलो बिल्डिंगमध्ये रिटर्न घरी चाललो. बघ रे इथे, बघू तुझे केस कसे. आवडली तुला केस कापलेले? नक्की ना? बघू जरा. गाईज, माझी मावशी नुसती किरकिर करते, किरकिर. माझा बेड बघू शकता किती पसराने भरला. ते ॲस्थेटिक बनवण्यासाठी मी लावलेलं, पण ते कायचं ॲस्थेटिक नाही झालं. आणि आता माझा बाबा शॉक झाले माझ्या मावशीचा. आता घरामध्ये गॉसिप चालू होती. जसं आम्ही घराच्या बाहेर असं पाऊल टाकणार, मग डायरेक्ट कॉलवर नाही, वी मध्ये कर. हां मग सोड मोकळं. काय काहीच मी तर खूप साधी आहे. कसं ठीक आहे, तुला जसं चांगलं वाटेल. देखा, इधर सिर्फ मेरी मर्जी चलती है, सिर्फ मेरी मर्जी. चल आता, चल वट. गाईज, फोटोग्राफरचे नीट बोलायचं, नाही तर मग फोटोशूट नाही काढलं. यो पसारा तूच आवरायचा आहे. मी काहीच नाही केलं. मी आवड यो बॅग मध्ये टोपी यो टाकायची. क्लिप बीप सगळा तू आवडायचा. नंतर बॅगेत चल ना अंजली. वाटलं तुला मधूचा ड्रेस? बिलकुल चांगला नाही वाटला मला ड्रेस. कळालं ते काय फाटलेलं नाही घातलं ते काय वाईट आहे. नाही, अख्खा झाकले. झाकून नको, मग हे पण उघडं ठेव. गाईज, इथे वाद चालू आहे कपड्यांवर. वाद कसला ब्लॉग टाकते तू? वाद चालू आहे. गाईज, आता नुसते कमेंट. मायने अचानक हमला केला आमच्यावर. हमला अचानक से हुआ था. अरे बाई, किती कमेंट. आता रिएक्शन फक्त प्रीतम दादाच्या बाकी. गाईज, तोल गेला, नजर लागली आउटफिट बघून. सगळ्यांना आउटफिट आवडला. मध्ये टॅटो घे गायस. प्रीतम दादाचे आहे. जर तुम्हाला बुट चमकली ना, जर तुम्हाला प्रीतम दादाचे रिएक्शन बघायचे असतील त्यांच्या आउटफिट वर पोस्ट झाल्यानंतर, तर मला सांगा, मी रिएक्शन व्हिडिओ दाखवेल प्रीतम. मी त्याला सांगणारच नाही फोटो काढायचा. पण फोटो पोस्ट केला तर कळेलच ना. मी त्याचं ऐकणारच नाही. तुम्हाला बोललं की मी त्याला अशी हे ठेवते सारखी, काय करतो, कुठे गेला, हे करतो, ते करतो. मला स्पेस पाहिजे असं बोललं. गाईस, प्रीतम जरा आकाश मधला स्पेस पाहिजे. त्याला स्पेस पाहिजे. हा बघा माझा चिल्ल्या पिल्ल्या भाऊ. मला पण स्पेस पाहिजे. आणि हे मित्र. हाय करा. हाय गाईस, मी पण आहे. हाय गाईस. आजच्या ब्लॉग मध्ये. हो, तू आजच्याच ब्लॉग मध्ये. आता आम्ही जाऊ शूट साठी. पहिलं कुठे जायचं? वर्टेक्सला. हा, पहिलं ताईकडे जायचं, आमच्या मोठ्या मावशीकडे. माझी मोठी मावशी आणि तिची मोठी बहीण. मग तिकडनं आम्ही जाणार वर्टेक्सला थोडे फोटो काढून बघणार कसे येतात. मधू हे पण ठेव. जर चांगले नाही आले तर मग अंधारी किंवा नेट रोडला जाणार. आणि आज संडे तर आज बघू. माय गॉड गाईज,
मी आज बसली आहे मोठे कुए में. आता ब्लॉग स्टार्ट झाला. हे का म्हणते काय मला काय माहिती आहे ब्लॉग चालू आहे असं नाही बोलायचं. आज फ्रायडे कुठून आला? गांधीजीचा बर्थडे. आज शाहरुखाचा बड्डे आहे. शाहरुखाच्या बड्डेला तो पण फ्रायडे ठेवणार ऐसा नाही चलेगा. नाही हात खूप दुखायला लागलाय. मी ब्लॉग बंद करते. इकडे डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर दाखवेल काय काय शूट केलं. गाईस बघा माझी मावशी उठली. आणि माझ्या मावशीची झोप मोडली. पाडो वगैरे नका. डोंट वरी. आणि काय ते देऊन जा मला. झोप तोपर्यंत आराम कर. फोन घेतला. आता चालू शूटला. कारण माझ्या मावशीचा फोन होता तो चोरीला गेला. तर तिने आता नवीन फोन नाही घेतला. पण माझ्या मोठ्या मावशीकडे एक चांगला फोन आहे. मग आता आम्ही जाऊ फोटोशूटसाठी. आयफोन नाही पण त्याचे फोटो एकदम भारी येतात. गरजच नाही. नेहमी आयफोनचीच गरज नाही लागत सगळ्या गोष्टीसाठी. आम्ही लोकेशनवर आलो. तुलाच हवी होती लोकेशन. नको बघ आता तुझ्यावर आहे. तिथे जाणार अंजली. गांधारी नको मला तिथे नको. आता मग ते एकच आहे आपल्याकडे. दुसरा कोणता तू बोलवती ना? कोणता? फटाके रोड. तो झुलेलाल नाही. फटाके रोड कुठे आला? ते ग ते बघ ना. काळू बाळू ढाबा. कुठे आहे तो? गाईज लोकेशन आम्हाला पटली नाहीये. आता आम्ही चाललो नेक्स्ट लोकेशनसाठी. बघू नेक्स्ट लोकेशन. गाईज कल्याणमध्ये खूप फालतू लोक दिसतात. नुसती फालतू. मला फोन माझ्या साईडला करायचा पण मला करताच येत नाही. कारण मला भीती वाटते फोन काढायची. माझा बॅलेन्सच होत नाही. कारण माझ्या दुसऱ्या हातात पण फोन आहे आणि ह्या हातात पण फोन आहे. तर मला पकडून बसतात नाही. मी मगाशी जेवढं बडबडली सगळं पाण्यात गेलं. कारण मी व्हिडिओ चालू नव्हता केलं. आता पण काय माहिती चालू केलं. इकडे सरळ नाही. गांधारी इकडे आहे ना. नाही पुढे काय माहिती कुठे का आठवत नाही कुठे काय. गांधारी तिकडे भेटणार. आता गावाला जाताना ब्लॉग टाकू शकते मी. कारण गावाला जाणार आहे. नक्की नाही. जर 2 दिवसासाठी गेले तर मी जाईल. नाही तर मी कल्याणला. चालू आहे आरशात दिसतं. मग गावाला जाऊन हरभरे पेरताना मी दाखवेल. इकडे भारी डोसे गाईज. जर तुम्हाला डोसे आवडत डोसा आवडत असेल वॉटेवर काय पण असेल ते आवडत असेल तर सांगा. मग सांगून काही उपयोग नाही. कारण मी काय बनवून देणार नाही. आता आमची दुसरी लोकेशन आहे. आता ही लोकेशन पण हिला नाही आवडली तर आम्हाला आता गांधारीलाच जायचं. शी तिकडे काय कोणते? हां ते मग हे तेच आहे ना. माहीत नाही. इथे तर आम्ही फटाके फोडायला येतो. भाऊजी ह्या रस्त्याने आणतात आम्हाला इकडनं. रॉंग साईडनी कुठे घुसवती? आहे ना टर्नला. इथे बाजूला तो काळू भाळू ढाबा आहे. गाईज बघा जर आहे. तुला कुठे जायचंय? तू फोटो बघितलेस ना? हो जर रस्ता. ई बाबा हा मग तेच विचारते. अरे गेलती पाठी मी आता. फोटो कुठे चांगले? आता गांधारी तुला जसा रोड पाहिजे ते गांधारी आणि हे असेच रोड आहे. त्याच्यातला फोटो काढायचा. चांगले येतील ना? दूर पाहिजे होते. या बघ ना काळं माझं झालंय. गाईस मी मगाशी उलटी पडलेली. तुम्ही झोपलेली काय? हां जागा कोण होता? बाई तुझा आवाजाने ती उठली. बोली मधू मला खालनं आवाज देत होती तेवढं. एवढी जायला पाहिजे. एक मिनिट. आता गांधारी इकडे आहे ना? गांधारी समोर आहे. इकडे बापगाव आहे.
बाबा मेंटेल्स कुठे? कसला मेंटेल? समोर जायचं. हा समोर गांधारी आहे. तिथूनच त्या बाजूला निघायचं. नाही ग, एक नाही मग तिकडून निघायचं कुठे त्या रस्त्याला? ते कुठे? तो रस्ता कुठे जिथे आपण कारची ड्रायव्हिंग सुद्धा जातो? गांधारी नाही तो गांधारी तो नाही. तर नाही माहित मला. तो तर इथून आहे, डॉन बॉस्कोच्या इकडनं आहे तो रस्ता. हा, तोच तिकडेच तर जायचंय. हा मग तो रस्ता मला नाही माहिती. आय डोंट शो. चल आता गांधारीलाच काढ. काय कोण नाही बघत एवढं. काय कसे लोक बघतात. मी चालव का? नाही रे, हा पण ऐक एशी बी नको का देऊ ब्लॉग. ह्या रोडनी कोण नाही वाटतं ह्या साईडला. आता चालू तिसऱ्या लोकेशनवर म्हणजे गांधारी. मगाशी न्यू रोडवर होतो. त्या बाजूला कोण नव्हतं, तिथे फोटो काढता आले. हे इकडचा turn. आता टर्न नाही. कुठून आहे ना टर्न. तिथे लोक फोटोच काढतात. फोटो काढायला सगळे लोक एकाच जागेवर येतात. ही आहे गांधारी. कॉमन प्लेस आहे आमच्या कल्याण. गांधारी सगळं गांधारी काय पण. गाईज आमचा दिवस चांगला आहे कारण गांधारीला पब्लिक नाही जास्त. पुढे पण नसली पाहिजे. आता इथं स्टार्टिंग आहे पण मला असं वाटतं पुढे खूप पोरं आहेत, खूप लोक आहेत तिकडे. आम्हाला वाटत नाही आम्ही तिकडे थांबू. गाईज हे बघा ही लोकेशन आहे. कारण ह्या लोकेशनवर कोणच जास्त नाही, फक्त हाय ते गाड्याच फिरवतात आहेत. हो, पण लिपस्टिकचा खालचा भाग नाही. मग काय घेऊन आली? आणली तर आहे. कान पुराण खराब झालं असं वाटतं. कॅमेरा बघ आधी, एक फोटो मला काढून द्या. हे घे बघायचा चेहरा सगळं चेक करून घे. चेहरा बिरा कसा काय सुचतंय का नाही. गाईज लय टाइमपास लावलाय हिने. मला जायचं पण आहे संध्याकाळी परत. काय मी जाणार आहे का मी. चले काढायला घेऊ. नंतर त्याला एडिट करता येतं. हे केस सांग. काय करू. केस मोके ठेव ना. पोच दे ना अंजली. पोस्ट कशी काय देणार. मग पोच तर महत्वाचं. गाईज थांबा आता जरा. आता फोटोशूट झालं की मी दाखवेल बाकीचा पुढचा ब्लॉग. नाही अर्धवट केस पाठी ठेवले. हां हां हाय पोनी पण केस आहे एवढीशी आणि शेंडी बांधते. असा काढू. गाईज थांबा आता फोटो काढतो. पासवर्ड काय होता. हा भेटला. काढलं की नाही? नाही ना खोलला फोन होता. फोटो काढतो. नाही ते चांगला येईल. हा 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 ही पोस्ट चांगली आहे. चांगलाच ना नको. गाईज येईल ना. हिला बसायला बोलली की इकडे बस. हे नाही ना येते मग. नाही येईल पण. आणि ही चालली इकडं बसायला. ही अशी आहे. आता हिचे फोटो काढते. गाईज आता आमचा फोटोशूट झाला पूर्ण काढून. आता आम्ही घरला निघालो. आता आम्ही घरी जायला निघालो. सगळा फोटोशूट सगळा झाला. आता घरी जाऊ आणि मग मला तुम्ही इंस्टाला फॉलो करा. माझ्या फॉलोअर्स तुम्हाला भेटतील. माझ्या फॉलोअर्समध्ये जाऊन माझ्या मावशीला पण फॉलो करा. डॉक्टर माधुरी बायर आणि त्याच्यावर डॉक्टर मधू म्हणून ID आहे. जाऊन फॉलो करा. त्या तिच्या अकाउंटवर तुम्हाला तिचे फोटो दिसतील. मी कोलॅबरेशन करेल असतं तर ती मला करेल. तेव्हा फोटोशूट आता घरी. सच में 150 में लाए हैं. आता रिटर्न
आलो आता पिकूंकडे. आता घरी जाऊ मग ब्लॉग आईची कटकट बाबा. काय स्टँड चालूच होता का? लय घाण सीन झाला. उतरू का? मी उतरते. तिला जाऊ दे पुढे. लय खतरनाक. मला आता गाडी खाली लागलेली. हंडी खाली आलो. चाललो आता आत. आतमध्ये चाललो. लावलीस बॉटल घे. पाणी काय पिलास? लेट्स गो. फोटोशूट झाला. आता आपण घरी जाऊन परत माझी जर ती मगासची मावशी असेल परत तिचे विचार ऐकू. नसेल एवढे लवकर जाणारच नाही माझी 1 तासात. बाळी होती ना, बाळीला असेल ना बाळी मावशी पण देखते हे किंडर आले होणार. आम्ही आलेले बाई त्यांच्या बायका अशा गाड्यात असतात. आलो घरी आलो की बघा माझी बहीण बोल्या बाळी गेली. तर ए चुपस बावळट. आई चाय. मला पण पाहिजे चाय. तर आजचा ब्लॉग इथे थांबवते. भेटूया पुढच्या 2-3 आठवड्याच्या नंतर. बाय.